नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, आम्ही काल गावावरून आलो आहे. असा टायगर आहे ना, खूप दमलेला आहे. पण येड्याचा आवाज आला ना की लगेच जातो बाहेर बरं का, मारामारी करायला आहे ना. सकाळीच गेलेलं येड्याचा आवाज ऐकून. ही बघा, झाडं लावायची राहिली. ती 2 आपण झाडं घेतलेली त्यादिवशी ओतूरला गेलेली तेव्हा. हे गुलाबाचं आणि हा एक गुलाबाचा. तर बघा त्याची कळी तुटली हो येताना गाडीमध्ये. त्याची बांधली पाहिजे व्यवस्थित, तर ती फुलं तिचा जीव आहे, सुकलेली नाही, थोडीशी हे झाली. हे 2 झाडं लावायची मित्रांनो. मला थोडी आयडिया द्या, जमिनीत लावू का कुंडीत लावू? जर कुंडीत लावली ना तर जास्त ग्रोथ होणार नाही, पण जमिनीत लावली तर ग्रोथ जास्त होईल. कारण मुळं पसरायला जमिनीतून कसं स्पेस असतो, आणि कुंडीमध्ये तेवढ्याच जागेत राहायचं 10 बाय 10 मध्येच असं होतं. म्हणून मला असा प्रश्न आला आहे की म्हणजे की जमिनीतच आपण लावावा, ह्याच्यात नको, कुंडीत नको. आणि कुंड्या कसं कोण उचलूनही घेऊन जातं, त्यामुळे आहे ना ते एवढी मेहनतीने गावावरून आणलं आहे ते झाड. तर असं चाललं आहे. तर मला प्लीज कमेंट करून सांगा की कुठे लावू हे. पण माझं मत असं आहे. असो, चला. अजून मला आणायची बरीच झाडं, आंब्याची पण आणायची इथंच लावायला. आणि जी नारळाची लावलीत ना ती जरा जवळजवळ लावलेली आहेत, 1, 2, 3 फुटांवर लावलेत बहुतेक. तर ते काढून आहे ना मला लांब लांब लावायचे. तर आता या पावसाळ्यात तसं करीन, नाहीतर मग ती मोठी झाली ना तर त्या झावळ्या सगळ्या आल्या, खूप अडचण होईल. आणि हे बघा, काल तुम्हाला आहे ना, कालच्या व्हिडिओमध्ये आहे ना टायगर आला, येडायेडीने काय रिॲक्ट केलं ते काहीच मला व्हिडिओ शूट करता आलं नाही. कारण टायगर जसा आला ना तसा तो वर पळतच सुटला सुमितच्या मागं, आणि मी मागं होती. म्हणून काय झालं, व्हिडिओमध्ये काहीच ते आलं नाही. थोडंसं आलं नंतर, आणि बघ आल्यावर इथं एवढा घाण आणि एवढा कचरा जमलेला ना, तर ते व्हिडिओ तसाच राहिला. आम्ही पहिले साफसफाईच करण्यामध्ये व्यस्त झालो, म्हणून तुम्हाला ते काही पाहता आलं नाही. असू द्या, चला. पण आता आहेत हे बघा, इथंच बसून आहे. येडी इथंच आहे, आणि येडा असेल तिकडं कुठं गाड्यांच्या मध्ये. नाही, तिकडे आहे, तिकडच्या दरवाज्यात आहे. बघते बघा कसं लगेच इथे. आता मित्रांनो, साफसफाई तर भरपूर आहे. काल आल्या रात्री तशी ना नुसती सगळे कपडेच लावते. आणि त्यानंतर बोंबील आणलेत, काय आणलेत त्याची डोकी वगैरे तोडायची, साफ करून ठेवायचे, बरणीमध्ये भरून ठेवायचे. आंबे आणलेत, हे बघा गावचे आंबे आहेत ना. थोडीशी लावा, एकच हे मारा त्याला, जशी आहे मी पकडते अशी. तुम्ही असं हे करा तिथून. हा पान काढा वाटलं तर. बघा, हा इकडचं पान काढा ना. पान काढा, सांगते ना मी तुम्हाला. माझी PhD झाले हो. तिथं नाही आहे, इथं खाली इथं आहे म्हणून झाडांमध्ये. आपल्याला जसं कसं लागल्यावरती, आपल्याला जखम झाल्यावर आपण हे करतो. तो पान काढा, ऐकतच नाही. खाली लागलं आणि वरती चिकटपट्टी लावत बसलेत. जावा, मला नका सांगू. हां, एवढं टाईट नका मारू की जेणेकरून त्यांना नंतर वाढ होते त्यांची, मग ती फांदी होणार नाही. आणि हे बघा मित्रांनो, इथं कैऱ्या आणल्यात. गोणी भरून नाही आणले, पण बॅग भरून तरी कैऱ्या आणल्यात आपल्या गावच्या झाडाच्या. काल काय झालं माहिती का, निघताना आहे ना हे सगळं राहून गेलं हो दाखवताना, कारण खूप गडबड झाली आमची. म्हणून हे बघा, भरपूर कैऱ्या आणल्यात, काही पिकायलाच आलेले आहेत. हे बघा, आता याच्यासाठी आहे ना काय करायचं मला. आणि आपण त्या दिवशी तिकडे गेलेलो ना, तर तिथून बघा केवढी मोठी कैरी त्या मामांनी दिलेली. हे बघा, राजापुरी आंबा आहे हा. राजापूरचं आहे ना, ते लोणच्याला खास करून वापरतात, खाण्याला जास्त कमी वापरतात. न आपण इथे गेलो ना माणिक डोहाचं धरण बघायला, तेव्हा त्या मामांनी 4-5 अशा काढून दिलेल्या. त्यांची तर किती अशा जवळ होते, पण वाघामुळे आमची पळापळी चालू झाली. तिथे 7 वाजता वाघ येतो म्हणल्यावरती कोण मारायला थांबते त्या वाघाच्या हे करायला. आम्हाला सोडायला नाही, आमच्या बाबल्यालाच घेऊन जातील बाबा तो वाघ. तो वाघाचं काय घेत आहे. आणि त्या वाघाला मारावं तर तिथून डोक्याला टेन्शन आहे ना, टाकतील जेलमध्ये नेऊन. वाघाने कोणालाही मारू दे, पण वाघाला कोणी काय करायचं नाही, असं आपले सरकार आहे, हे नक्की नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी काही केलं ना त्यांना ते काय नाही, कायदा तो कायदाच असं आहे. असू दे, चला मित्रांनो, आता खूप काम आहे. ते बघा, बोंबील पण घेतलेत रस येताना. काल ना आम्हाला येताना कुठे कोणताच बाजार लागला नाही, म्हणजे बाजाराचे दिवस नव्हते. जसं सरळगावचा मंगळवारचा असतो, टोकावड्याचा शुक्रवारचा असतो,
तर काल आम्ही आलो की बुधवारी, तर बुधवारी कोणताच बाजार नव्हता, मुरबाडचा सुद्धा नव्हता. मुरबाडचा रविवारी असतो बहुतेक, रविवार का शनिवारचा असतो, तर तो पण नव्हता. मग राहिले बाजार. मग आम्ही बोंबील, तिथे दुकान होतं, दुकानात घेतले, मी चांगले भेटले, जाडे बोंबील भेटलेत. नंतर साफ करते मी, तेव्हा तुम्हाला दाखवते. वाकड घेतलेली आहे आणि थोडीशी सुकट घेतली, ती पण साफ करून व्यवस्थित ठेवायला पाहिजे. कसं पावसाळी ह्या सगळ्या गरजेच्या वस्तू आहेत आपल्याला. पावसाळी मच्छी नसते, मग ह्या सुक्या मच्छीचा वापर आपण जास्ती करतो. मच्छीवाले नसतात 1-2 महिने तरी असं. तर आता सगळं कपडे वगैरे झालेत, फक्त ना सुकत घालायचे आहेत मला. आणि हा बघा माझा येडा आहे ना, बसला इथे बघा, याला लगेच उठून जातो, एवढा भित्रा आहे ना, खूप भित्रा. ही एक झाडाची काडी आणले, हिला पण मी हिचे पण आता 3 ब्रांच करणार हिच्या, आणि हिला पण असं ना एका ग्लासांमध्ये असे ना लावून ठेवणार. मग जी येईल, जिची ग्रोथ होईल ते झाड एक मला पाहिजे होतं, ते झाड पण हे झाले. आणि हे काय करतात इकडं बघा, आता खराटा बांधतात, खराटात तुटला आमचा. मुंबईला गेलो आणि गावाला गेलो आणि तर खराटा गेला सुकून, आणि त्याच्यात गेले सगळ्या कावड्यांनी सगळ्या एक काड्या करून सगळ्या खराटा तोडून टाकला. बाबल्या बघा एवढी बोलते पण उठतोय नाही, खूप दमलाय. आणि गावाला असं नव्हतं ना, त्याला गार नव्हतं, पंखाभर लाईट आहे तिथे, लोड शेडिंगचं जास्त प्रॉब्लेम आहे, त्यामुळे कसं लोड कमी यायचा. एक इन्स्ट्रुमेंट चालू केलं तर दुसरा बंद व्हायचं, असं व्हायचं. पंखा चालू तर लाईट डिम, लाईटचं गिझर चालू केलं तर सगळंच बंद, असं व्हायचं. गरमीत कधी जाऊ नये. गाव खूप चांगलं आहे आमच्या इथं, पण फक्त ना उन्हाळी आहे ना, त्यांनी खूपच हे केलेलं आहे. कसं लोकांच्या शेतांमध्ये आहे ना हे झालेलं आहे, मोटरींना पाणी जात नाही, शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही, म्हणून त्यांनी लोड शेडिंग चालू केलेली आहे. सगळीकडं सर्व गावोगावी तसंच करतात, इकडे 2 तास तिकडे 2 तास, असं सगळीकडे करत करत त्यांना पण विजेचा पुरवठा सर्वत्र व्हायला हवा आहे ना असं. चला आता मी कामं करून घेते सगळी, मग नंतर भेटूया. मित्रांनो, माझा बाबल्या बघा, बाबल्या कसा बसलेला, आता कॅमेऱ्याचा आवाज ऐकून लगेच बाबल्याला मस्ती दे, खाली बसा. हे बघा, त्या दिवशी आहे ना आम्ही गावाला जाताना ना का थांबलेलो, तुम्ही बघितलं, तिथं आपण कुठली मच्छी घेतली, तर ते त्या दिवशी ना त्यांचा बाजार होता, आणि तिथल्या मच्छीत ह्या मच्छीत बघा फरक वाटत होती. तर त्या दिवशी त्या दादांनी दिली ना, ती ही वाकड होती, आणि आता काल घेतली ती ही आहे, थोडीशी साईज कमी आहे. आणि इथं बघा हे बोंबील, तर त्यांच्याकडचे पण बोंबीलमध्ये बघा फरक किती आहे, आणि या बोंबीलमध्ये खूप फरक आहे. तर असं वाटतं की आता त्यांच्याकडून घेतल्याचे बरं लागतं, त्यांनी किती बरेच मोठे बोंबील हे बघा, पुरा गावजवळ दाखवा. हा काटा घुसला बोंबलाचा माझ्या बोटामध्ये. हे बघा, हे बोंबीलची साईज बघा, आणि ह्या बोंबीलची साईज बघा, बारीक आहे ना थोडासा. हा मग जाऊ दे, काय करायचं. तर दादानी मस्त दिलेले बोंबील, तर नेक्स्ट टाइम कधी असं मग आपण असं करतो ना की नंतर घेऊ, म्हणजे नंतर मध्ये राहूनच जातं, आणि मग आपल्याला नंतर मिळतच नाही, आहे ना बाबुली. ना दिली त्यांनी ना आपल्याला, ना दिली ना. माझा ट्राय करा दिवसभर झोपू नये. तर हे बघा, हे मी आहे ना अर्धा किलो बोंबील घेतले, आणि गावचे थोडेसे राहिलेले ते आणले, आणि वाकड पण गावची थोडीशी पाव किलो त्याची त्यांच्याकडून घेतलेली, आणि ही आता येताना ही घेतलेली आहे. आता हे काय करायचं, असं ठेवलं ना तर ह्या सुक्या मच्छींमध्ये कसं यांच्या पोटांमध्ये आहे ना किडे बिडे असे भुंगे भिंगे असतात, तर ते ना मग पकडून एकाला लागले की सगळीकडे लागतं. जसं आंबा एक नासका असला की सगळे आंबे नासतात, तसंच असतं हे बोंबलाचं पण तसंच. मग आता मी हे काय करणार, हे मी हिची ना हे बघा असे डोके काढायची, डोकं खेचले त्याची पोट पण साफ होते बघा, पोट पण मग असं एक चीर देऊन ह्याचा पोटही काढून टाकायचं, म्हणजे पोटातले काही जे असतील ना भुंगे बिंगे ते निघून जातील, आणि ठेवून द्यायचे. शेपूट नाही काढत, शेपूट राहू दे. तर हे कसं साफ करून ठेवलं ना मग वर्षभर साठा करून ठेवायला मस्त. मी आता हे मस्त साफ करणार, उद्या एक उन्हात वाळवणार वरती टेरेसवरती चांगलं, आणि मग त्याच्यानंतर ह्याची साठवणूक करून ठेवणार, म्हणजे पावसाळ्यात आपल्याला टेन्शन नाही. तर हे एवढं 1.5 किलो झाले. ते बोंबील पहिले 1.5 किलो होते, पण त्यातले गावाला मी एकदाच फक्त वापरलेले, 2-3 बोंबीलच वापरलेले, जास्त नव्हते. बघा पहिल्याचे बोंबील बघा ना किती मस्त आहे ना, पहिल्याची वापर पण चांगली. त्या मावशीकडून घेतली, ती मावशीने व्यवस्थित नाही दिली. माझा बाबल्या बघा घरातच आहे, बाहेरच जायला मागत नाही. त्याला गरमी एवढी गावची हे झाली ना की तो आता बाहेरच नको म्हणतो, मी घरातच राहतो. वर्ग सुधारला बघा. म्हणून तुमचे डॉग जर असतील ना तर त्यांना अशी पनिशमेंट करा, त्यांना गावाला घेऊन जावा,
म्हणजे गावाला गेले की ते सुधरूनच येतील. तसा माझा टायगर सुधारलाय आता. मित्रांनो आता हे सगळं साफ करून घेते आणि मग सगळे उद्या त्याला एक ऊन देते आणि मस्त अशी प्लास्टिकची चांगली बरणी आणते आणि प्रत्येक ह्याच्यात वेगळं. आणि सुकट पण आणले बरं का, मी सुकट पण तुम्हाला दाखवते थांबा. ही बघा सुकट पण आणले अर्धा किलो आणि बारीक सुकट आहे. हे बघा मस्त आहे ना, चिकनी चिकनी एकदम. बघा फक्त थोडी पाकरली ना अशी ही चांगली ऊन जाईल. हिला पण ऊन देणार मी उद्या आणि त्यानंतर मग हिची साठवणूक करणार. तर आता एवढं साफ करून घेते, त्याला 1 तास तरी जाईल मला. बघा आता मी काय घेतलंय, हे काल आपण जे बोंबील साफ केलेले ना, तर ते बोंबील आहे ना आपल्याला टॅरेसवरती. आता मी एक ऊन देते त्यांना, सुकवते. बबुली चल फुलं चल या. हां चल. ए तुझी कबुतरं सोडलीत का? हे टायगर अंडी आहेत. अंड्यांना काय नाही ना करणार, दादाला सांग. ए दादाला सांग, सांग अजून. हां नाही काय करणार. चला. हां तो पांगळा आहे का? बघ तो काय बोलतोय. नाही ना करणार, लवकर सांग. नाही ना रागुली, तू कबूला काय करणार? नाही करणार. चला 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 चला. हे भाग, आम्ही तुमच्या कबूला काही नाही करणार. चल हाय उघडायचं. हा इथं घाल का, तिथं ऊन आहे का? कबूला काही करू नकोस. ए नो 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 नो. चल बॅक, गो बॅक, गो बॅक. ए येडे निक, टायगर येडीला हकल हकल. चल निक. ए टायगर गप ना, लय दम लागलाय मला इथं ऑलरेडी. अरे ती पांगळी कुठे गेली? तिकडे वर बसले. बरं झालं जाऊ दे. चला मित्रांनो इथंच आता सुकत घालते उन्हामध्ये. लय दम लागतोय वर चढता चढता. काही करू नको. अंडी आहेत त्यांची, त्यांची आई बाप गेलेत कुठं. जा तिकडे तू सावलीत, सावलीत जाऊन बस. जा उठ, जा निघ तिकडं. चल सावलीमध्ये चल. अरे रेल्वे गाडी, आगीन गाडी आहे इकडे. चल या 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 आजा. ए बघ या लवकर या. अरे चल ना लवकर. जा कोपऱ्यात बस. जा तिकडे बस जा. अरे नको ना त्याला काय करू. चल तिकडं निघ, निघ तिकडं निघ. ते बघ वरडायला लागला. चल चल तिकडं चल चल. ते बघ जा तिकडे बस. टायगर गप बसा. गेला त्याचा कबूतर खाली कुठं धडपडत धडपडत. हे याला काढ बाहेर समीर, काढ याला बाहेर. नको याला हे काय करू. जाऊ दे. आणला का? आम्ही काय केलंय का त्याला? पण रक्त यायला. अरे पण त्याला काहीच केलं नाही. हा फक्त बघायला गेला तिथं. मला माहित पण नाही तो तिकडं उभा आहे. तो टायगर तू इकडं हो बाबा. हलव ना जरा, लगेच निघल. हा अशी कर थोडी. हा दे इथं फटका दे. चावायला सांग त्या कबुतराला. याला फुकाटचा नुसतं नाटकं करतोय. त्याला सांगते इकडे बस, तरी पण तार पडतोय. हे बघा बाई एवढे. ए याला लय फटके द्यायला पाहिजे. नुसता मागं जातो त्यांच्या. ने याला खाली खाली ने, खाली ने, ने खाली ने 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 ने. जाऊ दे काही नको. याची ना इथं बसण्याची ना हेच नाही. चल चला मित्रांनो आता सुकत घालून घेते. हे बघा मी आता ना इथं हे बोंबील अशा पद्धतीने सुकत घातलेत. बोंबील आणि वाकट आणि त्याच्यावर ओढणी टाकले. कारण की ना कावळ्यांनी बघितलं आहे. सगळे येऊन बसलेत साईडला. बघू आता काय राहत आहेत नाही काय जात आहेत ते. एवढं तर झाकायचा प्रयत्न केला आहे, पण तरी ते कावळे आहेत शेवटी. काय करणार. तर बघूया आता काय होत. राहत आहेत का जात आहेत ते, नेत आहेत का कावळे आहे ना. मस्त आता सुकत घातले ते बोंबील आणि आता जाते खाली. थोडा वेळ बघते वाट, कावळे येत आहेत का. अजून तरी नाही आलेत. एक ऊन द्यायला पाहिजे कारण त्यातील किडे वगैरे सगळे मरतील ना. म्हणून तिथे बसणार कोण उन्हामध्ये. म्हणून मी आता चालले खाली. सुकट राहिले की खालीच कुठेतरी तव्या याच्यात घालते सुकत, परातीमध्ये असं. आणि आता घरातील कामं पण करायचे. थोडंसं दवाखान्यात गेलेली मगाशी. गावावरून आल्यापासून खूपच
विकनेसपणा जाणवतो आहे. म्हणून दवाखान्यात जाऊन आली. आता घरातील कामं करायचीत, तर ती कामं करून घेते. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.